नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सांगली पोलिसांनी एका जुना खून उघडकीस आणत गुन्हेगारीला चपराक दिली आहे। नेमका महाराष्ट्र गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील एक 7 वर्षापूर्वीच्या एका रहस्यमय खून प्रकरणाचा उलगडा करत आरोपीस अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। साल 2018 मध्ये कोल्हापूर घाटावर रेल्वे इंजिनजवळ झुडपात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता। या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र या प्रकरणातील गुन्हेगाराच्या शोधाला 7 वर्षांनी यश आलं आहे। विशेष पथक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, उपविभागीय अधिकारी श्री शंकर निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांच्या समन्वयातून या खून प्रकरणाचा तपास गतीनं सुरू ठेवण्यात आला होता। गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्र्याचे रहिवासी नम्रद इब्राहिम इम्रान इस्माल याला अटक करण्यात आली आणि तपासात काही निष्पन्न झाले की आरोपी नम्रद याने वैयक्तिक कारणातून सदर इस्माचा खून करून झुडपात फेकून दिला होता। आरोपी विरोधात कलम 302-201 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांच्या विशेष पथकाकडून करण्यात येत आहे। पोलिसांनी या तपासात तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन तज्ज्ञांचे सहाय्य घेतले। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते आहे।